हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपण बनवणार आहेत काय फ्रेंच फ्राईज. तर पहिले आपल्याला एक बटाटा सोलून घ्यायचा आहे. आता थोडं कट करूया. आहे सुरी बटाटा. अरे तू डबल कर. चुप साईड तू सगळं रेकॉर्ड होते ना. पाण्यात ठेव मला तो बटाटा. पहिले आपण कापून करायचे. आपल्याला ह्याला कट करायचे स्क्वेअर शेपमध्ये. दिसत नाही यार. दिसते बघा. आणि मला त्याला पिला नको बटाटा ते काट करते त्या करू दे कट करून दे. बघा हे असं कट केलं. मी आधी करू दे तिचा कसा होते बघ. आपण कर खायला अशी थोडी कट करायची. आपल्याला पातळ बनवायचे. काय करतात तू? बघ आपल्याला एवढे पातळ बनवायचे बटाटे. आज काय बघ आज काय जमला ओके बरं कुठल्या आहे तेरी पाय आपला दे बरं बरं असं असतं अरे शेवटी कोणच्या पैकी आधे आधे तो हवेला दुकान आहे बघ मटन वाले ते बाजूला वगैरे आपल्याला काजू बदाम काजू बदाम वाला ओके ओके आपली तो वाटते ना आपल्याला आता हा ओके. आता आपण ह्याला कट करून घेतलेले आहे. आता याला फक्त वॉश करायचे थोडेसे टाकून. फक्त थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वॉश करून घ्यायचं आहे. वॉश आपले वॉश झाले आहे. नीट काढून घ्यायचं. थोडंसं पाणी नाही राहायचं. बघा हे थोडे ओले तर आहे पाहिजे आपले. हे त्याच्यात मसाला हे साली टाकून घ्यायचे. बघा आपल्याला याच्यावर कलरसाठी थोडीशी हळद टाकायची आहे. फक्त कलरसाठी. ते स्पायसीनेससाठी मसाला टाकायचा. थोडंसं पिसलेला हवं गरम मसाला. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ते कमी असेल मसाला तर तुम्ही अजून पण टाकू शकता. बघा आपले प्रॉपर्ली मसाले टाकलेले. विजय रेडी झाले आपला ओके. मग तू काय बाकी आहे अजून याला आता फ्राय करायचं आहे. आणि मग आपले फ्रेंच फ्राईज रेडी. ओके पप्पा तुम्ही तो त्याच्यावर टाकून गॅस लावून द्या ना. ओके ओके ठीक आहे. आता स्टॉप कर. तर आपण तेल टाक बघ हे केलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये काय आहे बघा. हे फ्रेंच फ्राईज टाकते. कापू दे कापू दे राहू दे. ओके आता याला तेल गरम होते. मी थोडी मीडियम स्पीड थोडीशी आपली स्पीड आपल्याला ठेवायची. साईडच ना अंगावरून हलू टाक ना सगळ्या एकदम टाक अंगावरून एक एक टाक. गरम होत आहे हळूहळू. आता खूप स्लो स्पीड ठेवायची आहे. आता टेस्टिंगला पण एक टाकूया. नाही म्हणजे आपल्या आलू पण टाकायला वेट करायचं. बस बाबा एवढं नको. थोडं कापू दे नंतर आता ह्याला तापेपर्यंत मिक्स करायचं. तापला करून दिला की आपल्या अजून एक टाकून बघायचं. नाही आपल्या अजून टाकायला वेट करायचे.
केलं म्हणजे फ्रेंच फ्राईज. तसं नाही करायचं. मग तसेच कळलं तुम्ही तुमच्या बरा. अंकल आता हे बनल्यावर ना तुम्ही पण खावा हा. मी तुम्हाला देईन बाबा तुम्ही पण. आपलं एक एक असं कर. पाण्यात ठेवले होते दीदीचे का पाण्यात ठेवायचे धुतले मी. धुवायचे नाही 5 मिनिटं ठेवायचे पाण्यात. बघा गाईस आपलं तेल गरम झालेलं आहे. मीठ आणि मीठ दे. हा बघा आता माझा भाऊ पण आलेला आहे. घे ना बघा उद्या आपण मीठ टाकायला विसरले टेस्टसाठी मस्त टेस्टी. हाक मारते मम्मी. अरे विरे बनवते बघ. ती काम करते. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपले चिंताने काय हळू याच्यात टाकायचे. का उडे तर सध्या आपल्याला ना थोडेसे फ्राय करायचे. जास्त पण नको. आप थोडेसे फ्राय करू. ते दे ना जरा पातेला. हा अरे लावून होता ना. ओके गाइस हे आपलं फ्राय होत आहे. लावून होत हे लावून होतं रे. खालचा वरचा मीना मोठा हा लावून होता ना पण विदू लावून दे. अरे की डिश दे ना मला. त्याच्यात आपले फ्रेंच फ्राईज ठेवू शकते. यम्मी डिझायनिंग डिश. हा कुठली मम्मी तुला डिझायनिंग आहे. ही नको दुसरी दे. मी जमली वाव ही मस्त आहे. आता बघूया फ्राय झाले. हे आपले क्रंची असपर्यंत आपले ते करायचे नाही तू थोडं वाटून मीठ टाक. तर यूट्यूबवर मी फर्स्ट टाइम आली तर मला सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण असेच व्हिडिओज बनवतो आणि यांच्या पुढे नको तुम्ही आधी पण टाकले बस झालं. क्रंची पाहिजे आपल्याला हा बघा डिश. आपण थोडं डिश थोडं आपल्याला असं दाबून करायचं आहे. मी जर साईड होऊन झाले बघ असं दाबून करायचं. ज्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे तर पॅक पण करू शकतो. आपल्याला ना पातेल कापायचे का बघा. हे रेडी आहे. ऑइली आहे. आज मी इकडे हे बघ ह्याच्यामधून ना थोडासा ऑइल काढ. खूप ऑइली झाले बघ. ऑइली काढायचे नाही. हे बघ ह्याच्यामध्ये थोडासा ऑइल काढ. ऑइल त्यासाठी आपल्याला एक टाकायला लागेल. आज आपलं दुसरं टाकून घेऊया. आणि जास्त मीठ टाकायचं. ऑइल काढून घे नाही डिश ठेवली. नको तिकडे त्याच्यात नको. तर मागे ना व्हिडिओ हॅलो मागे आपल्यासाठी टाकून घ्यायचं.
खाऊन घ्यायचे झाले? अरे. बघा आहे आपले फ्रेंच फ्राईज रेडी आहे. बघा माझा फ्रेंड पण आलाय. काय करतेस? खूप यम्मी. जर तुम्हाला पण असे होममेड फ्रेंच फ्राईज बनवायचे तर जरूर बनवा. खूप यम्मी. तोपर्यंत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला नको विसरू. बाय बाय. बाय बाय.